स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक वेषांतर करण्यात पटाईत होते. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाण्याआधी त्या ठिकाणची सगळी माहिती बहिर्जी नाईक काढत असत आणि ती सर्व माहिती महाराजापर्यंत पोहोचत असत. त्यामुळे महाराजांचे अर्धे काम सोपे होत असे. बहिर्जी नाईकच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमेवर यश मिळवले होते. बहुरूपी असणारे व नकल करणारे, वेश बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना त्यांच्या कलेतील कौशल्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख पद दिले होते. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत अगदी कुठलाही वेषांतर अगदी सहज करत होते. विजयपूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महलात देखील वेषांतर करून जात आणि खुद्द आदिलशहा आणि औरंगजेबाकडून पक्की माहिती घेऊन येत असत. आपण गुप्तहेर असण्याचा संशय जरी आला तरी देखील. कत्तल होणारे हे माहीत असताना देखील बहिर्जी नाईकांना उभ्या आयुष्यात कुणीच कधी पकडू शकले नाही. यातच त्यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य दिसून येते. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यात तब्बल 3,000 ते 4,000 गुप्तहेर असायचे. या सगळ्यांचे नेतृत्व बहिर्जी नाईक करायचे. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटका, पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरविले होते. चुकीची माहिती देणाऱ्याला कडेलोट केला जात असे. त्यामुळे हेर खात्याने दिलेली अगदी अचूक आणि बरोबर असे बहिर्जी नाईकांनी गुप्तहेर खात्याची जणू एक भाषाच तयार केली होती. ती फक्त बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेऱ्यांना समजत असे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनाही देखील त्यांची भाषा समजत होती. त्यात वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असेल तर त्याच भाषेत दिला जात असे. महाराज कुठल्याही मोहिमेवर जाण्याअगोदर ते सर्वात आधी बहिर्जी नाईकांना माहीत असे आणि म्हणूनच महाराज त्या ठिकाणी जाण्याआधीच ही सगळी खडानाखडा माहिती बहिर्जी नाईक काढत असत आणि महाराजापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असत. असे म्हटले जाते की महाराजांच्या दरबारात जर बहिर्जी नाईक वेषांतर करून आले तर त्यांना फक्त महाराज ओळखू शकत होते. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नव्हते तर उत्तम लढवय्या देखील होते. तलवारबाजीत आणि दांडपट्ट्यात ते माहिर होते. कारण गुप्तहेर यांना कधी कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे बहिर्जी नाईकांना तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचं देखील उत्तम ज्ञान होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला जाणार होते त्यावेळेस दगाफटका होणार ही माहिती देखील बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर यांनी आधी शिवाजी महाराजापर्यंत पोहोचवली होती. म्हणूनच आग्र्याच्या भेटीमध्ये शिवाजी महाराज आधीच सावध होते. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेत गुप्तहेर म्हणून बहिर्जी नाईक यांचा सहभाग असायचा. बहिर्जी नाईक यांचा मृत्यू कसा झाला याविषयी अनेकांना माहीत नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल इतिहासात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार लढाईत जखमी झालेले बहिर्जी नाईक सांगली जिल्ह्यातील बाणूरगडावर आले. जखमी अवस्थेत ते काही काळ बाणूरगडावरच राहिले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बाणूरगड म्हणजेच भोपाळगड आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्यातील पूर्व टोकास आहे. ही होती बहिर्जी नाईक यांची संपूर्ण माहिती. यात काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.